श्री गुरुचरित्र अध्याय 51 गणपतीला नमस्कार करून अध्यायाला सुरुवात करूया। नामधारक सिद्धमुनींना विनंती करून म्हणाला, महाराज, यापूर्वी आपण मला कथा सांगितली की मुस्लिम राजाने श्रीगुरूंना अत्यंत आदराने आपल्या नगरात नेलं होतं। त्यानंतर श्रीगुरू पुन्हा गांगनापूर क्षेत्री आले। आता त्यापुढील कथा जी अमृतासारखी मधुर आणि करुणापूर्ण आहे ती मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकवावी। सिद्धमुनी म्हणाले, हे वस्त ऐक, ही कथा अत्यंत विशेष आणि महिमा गावणारी आहे। ही ऐकल्यावर मानवाचे सर्व दोष पापे नष्ट होतात आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। राजाची भेट घेऊन श्रीगुरू गांगनापुरात परत आले, परंतु आता लोकांच्या गर्दीपासून दूर राहून आपले अवतार कार्य गुप्त ठेवावं अशी योजना त्यांनी आपल्या मनात आखली। सर्व भक्तजन श्रीगुरूंना निरोप देण्यासाठी एकत्र आले होते आणि अत्यंत चिंताक्रांत झाले होते। श्रीगुरूंनी त्यांना प्रेमानं समजावून शांत केलं। सर्व लोक दुःखी होऊन श्रीगुरूंच्या चरणी पडले आणि म्हणू लागले, हे यतिराया स्वामी, आपण आम्हा भक्तांना सोडून कसं काही जात आहात? अशा प्रकारे लोकांनी अनेक प्रकारे विनंती केली असता श्रीगुरूंनी मंद हसले आणि अत्यंत प्रेमाने सर्वांना धीर देत म्हणाले, तुम्ही मुळी चिंता करू नका। आम्ही याच गावी गांगनापूरला नित्य वास्तव करू। भीमा अमरजा संगमावर रोज स्नान करू आणि भक्तांसाठी या मठात गुप्त रूपाने कायम वास करू, हे नक्की समजा। जे माझे खरे आणि निष्ठावंत भक्त आहेत त्यांना मी नेहमी प्रत्यक्ष दर्शन देईन। केवळ लौकिक किंवा अज्ञानी लोकांच्या दृष्टीने आम्हाला श्रीशैल यात्रेला जात आहोत असं वाटेल। आम्ही पहाटे कृष्णा नदीच्या तीरावर पंचगंगा संगमावर नरसोबाची वाडी व औदुंबपूर क्षेत्रे असू, अनुष्ठानासाठी बिंदू क्षेत्रे आणि दुपारी महाप्रसादासाठी भीमा नदीच्या तीरावर गांगनापूरला उपस्थित राहू। संगमावर स्नान करून आम्ही मठातील निर्गुण पादुकांमध्ये पूजा स्वीकारू। त्यामुळे तुम्ही मनात कसलीही काळजी करू नका, असं सांगून श्रीगुरूंनी आपल्या अस्तित्वाची प्रतीके आणि खुणा दिल्या। जे लोक भाविकतेने माझी भक्ती करतील त्यांच्यावर माझे उदंड प्रेम राहील, त्यांच्या सर्व मनोकामना त्वरित पूर्ण होतील, हे माझे शाश्वत वचन आहे। मठातील कल्पवृक्षाची म्हणजेच औदुंबर वृक्षाची पूजा करावी आणि तेथे माझे स्नान मानून स्थापन केलेल्या निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी। आम्हाला प्रसन्न करण्यासाठी तिन्ही त्रिकाळ आरती करावी। भक्तजन ज्या ज्या गोष्टींची इच्छा करतील त्या त्यांना त्वरित मिळावीत, हे ऐका। अशा प्रकारे सर्व भक्तांना उपदेश करून स्वामी श्री पर्वताकडे निघाले। भक्तजन मनात चिंता करत पुन्हा मठात परत आले। भक्तजन काळजीत मठात आले तर तेथे त्यांना साक्षात श्रीगुरुनाथ बसलेले दिसले। ते पाहून लोक आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, हे साक्षात त्रिमूर्ती स्वरूपच आहेत। भक्तांना असा अद्भुत दृष्टांत दाखवून स्वामी स्वतः श्री पर्वतावर पाताळगंगेच्या तीरावर जाऊन पोहोचले आणि तिथे काही काळ राहिले। तेथे स्वामींनी शिष्यांना आज्ञा केली, माझ्यासाठी फुलांचे एक सुंदर आसन तयार करा। मला पाताळगंगा पार करून पहिल्या तीरावर जाऊन श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगात विलीन व्हायचं आहे। शिष्यांनी अत्यंत सुंदर व पवित्र फुलांचे आसन तयार करून ते गंगेच्या पात्रात सोडले। तेव्हा श्रीगुरूंनी शिष्यांना सांगितलं, आता तुम्ही आपापल्या गावी परत जा। लौकिक दृष्टीने आम्ही अवतार कार्य संपवून जात आहोत असा दृष्टांत दिसेल, परंतु आम्ही कायम भक्तांच्या घरी निवास करत असतो, हा विश्वास तुम्ही मनात बाळगा। भक्तांना असा उपदेश करून श्रीगुरू उठले आणि त्या फुलांच्या आसनावर विराजमान झाले व सर्वांना अंतिम निरोप दिला। गुरु कन्या राशीत असताना, बहुधान्य नाम संवत्सरात, सूर्य उत्तरायणात असताना आणि शुभ संक्रांतीच्या काळात, शिशिर ऋतू, माघ महिना, वद्य पक्ष, प्रतिपदा तिथी आणि शुक्रवार या अत्यंत पवित्र दिवशी श्रीगुरू आपल्या निजरूपात समाधीत लीन झाले। जलसमाधी घेण्यापूर्वी श्रीगुरू शिष्यांना म्हणाले, आम्ही आमच्या निजधामाला जात आहोत। आम्ही पोचल्याची खूण म्हणून तुम्हा भक्तांना प्रसादाची फुले वाहून पाठवू। शेवंतीची 4 फुले प्रसादाच्या स्वरूपात वाहून येतील, तो प्रसाद तुम्ही भक्तीने स्वीकारा। माझी अखंड पूजा करा, म्हणजे तुमच्या घरी सदैव लक्ष्मीचा वास राहील। आणखीन एक खूण सांगतो, जेथे नामसंकीर्तन व भजन गायन होईल तेथे माझे स्मरण करा। मला संगीताची व भजनाची अत्यंत आवड असल्यामुळे मी तेथे नक्की हजर राहीन। जे लोक नित्य माझे नामस्मरण व गायन करतात त्यांच्यावर माझे उदंड प्रेम असतं, त्यांच्या घरी मी प्रत्यक्ष अखंड वास करतो, हे लक्षात ठेवा। त्यांच्या घरातील आजारपण नष्ट होतील, दारिद्र्य लगेच पळून जाईल आणि ते पुत्र पौत्र ऐश्वर यांनी समृद्ध होऊन दीर्घायुष्य होतील। जे लोक माझं गुरुचरित्र निरंतर ऐकतील किंवा वाचतील त्यांच्या घरी लक्ष्मी कायम स्थिर राहील, यात मनात तीळ मात्र शंका धरू नका। शिष्यांना असे सांगून श्रीगुरू प्रवाहाबरोबर अदृश्य झाले। शिष्य अत्यंत दुःखी होऊन चिंतेने गंगेच्या पात्राकडे पाहू लागले।
शिष्य दुःखात असतानाच नदीकाठी काही नावाडी आले. ते म्हणाले, आम्ही नदीच्या पहिल्या तीरावर श्रीगुरूंना प्रत्यक्ष पाहिलं आहे. नावाड्यांनी शिष्यांना सांगितलं, आम्ही पहिल्या तीरावर होतो, तेथे आम्ही त्या महान मुनीश्वरांना पाहिलं. हातात दंड घेतलेले संन्यासी वेशातील श्री नरसिंह सरस्वती स्वामींनी आम्हाला पाहताच तुमच्यासाठी एक निरोप दिला आहे. त्यांच्या चरणी सुवर्ण पादुका होत्या. ते श्रीगुरुनाथ पर्वताकडे जात असताना आम्ही प्रत्यक्ष पाहिलं. तुम्ही सर्व दुःखी होऊ नका असा संदेश त्यांनी दिला आहे. श्रीगुरूंनी निरोप दिला आहे की शिष्यांनी आपापल्या स्थानी परतावे, माझी भक्ती करत वंश परंपरेने अत्यंत आनंदी व सुखी राहावे. पाण्यातून वाहून आलेली प्रसादाची फुले शिष्यांनी काढून घ्यावीत असा निरोप देऊन श्रीगुरू निघून गेले. नावाडी हे सांगत असताना नदीच्या प्रवाहातून शेवंतीची 4 प्रसादाची फुले वाहत आली. मुख्य शिष्यांनी ती फुले आदराने व प्रेमाने बाहेर काढली. सिद्धमुनी नामधारकाला म्हणतात, हे नामधारका ऐक, श्रीगुरूंचे अनेक शिष्य होते. ते सर्व गांगनापूर मठात येथील मठात आश्रमात परत आले. कृष्ण सरस्वती, बाळ सरस्वती, उपेंद्र सरस्वती आणि माधव सरस्वती या संन्यासी शिष्यांना त्यांनी प्रेमाने निरनिराळ्या ठिकाणी पाठवले आणि आम्ही त्यांच्यासोबत राहिलो. श्रीगुरूंचे गृहस्थ असलेले अनेक शिष्य आपापल्या घरी आनंदाने राहू लागले. श्रीपर्वताच्या शेवटच्या वेळी 3 गृहस्थ शिष्य तिथे आले होते आणि चौथा मी स्वतः होतो. सायदेव, कवीश्वर, नंद्या आणि नरहरिदेव या 4 मुख्य भक्तांनी ती 4 प्रसादाची फुले वाटून घेतली. त्या 4 भक्तांना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4ही पुरुषार्थ प्रत्यक्ष प्राप्त झाले. ते त्यांचे वंशज महान आनंदाने जगात नांदू लागले. सिद्धमुनींनी ही कथा सांगताना नामधारक अत्यंत प्रसन्न व तृप्त झाला. त्याला सर्व मनोवांछित फळांची प्राप्ती झाली. श्रीगुरु चरित्राचे श्रवण केल्याने मानवाला सर्व इच्छांची प्राप्ती होते. म्हणूनच श्री गुरुचरित्र हे भक्तांसाठी सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या कामधेनूसारखं आहे. ज्यांना वंशवृद्धी व संततीची इच्छा आहे त्यांनी ही कथा अत्यंत गोड फलदायी वाटेल. जी व्यक्ती या चरित्राचे श्रवण करते तिच्या घरी लक्ष्मी अखंड निवास करते. या ग्रंथाच्या श्रवणाने धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4ही पुरुषार्थ आणि परमार्थ साध्य होतो. साक्षात श्री नरसिंह सरस्वती स्वामी त्यांच्या कुळाचे व वंशाचे पिढ्यानपिढ्या रक्षण करतात. म्हणूनच या ग्रंथाचे लेखक सरस्वती गंगाधर सर्व श्रोत्यांना आदराने नमस्कार करतात आणि सांगतात की ही मनोहर कथा एकाग्रतेने ऐका, ज्यामुळे तुमची सर्व मनोकामना पूर्ण होतील. अशा प्रकारे परमकल्पवृक्षासारख्या श्री गुरुचरित्रामृत श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानातील सिद्ध आणि नामधारक यांच्या संवादातील श्री गुरूंचे 51वा अध्याय इथेच पूर्ण होत आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र अध्याय 52. गणपतीला नमस्कार करून अध्यायाला सुरुवात करूया. नामधारक सिद्धमुनींना विनंती करून म्हणाला, महाराज, श्री गुरु श्रीशैल्य यात्रेसाठी निघाले. त्यापुढे काय कथा घडली ती मला सविस्तर सांगा. सिद्धमुनी म्हणाले, हे श्रेष्ठ शिष्य, सद्गुरूंची महिमा मी काय वर्णू. त्यांच्या महिमा वर्णनाची मर्यादा आता संपली आहे. तरीही गुरुभक्तीचा आणि प्रेमाचा ओघ आवरता येत नाही. श्रीगुरु श्रीपर्वताच्या यात्रेसाठी निघण्यास तयार झाले आहेत. ही बातमी गांगनापुरातील सर्व नागरिकांना तात्काळ समजली. ही बातमी ऐकता सर्व स्त्री, पुरुष व भक्त धावत आले आणि श्रीगुरूंना प्रार्थना करू लागले, हे स्वामी, आपण आम्हाला सोडून श्रीपर्वतावर का जात आहात. आम्हाला उघडपणे दिसत आहे की आपण आपल्या अवताराची समाप्ती करत आहात. आपण जर नित्य निराकार असाल तर लोकांच्या कल्याणासाठी आत्तापर्यंत प्रत्यक्ष साक्षात रूपात दिसत होता. तुमच्या चरणांचे दर्शन होतात सर्व पापांचे दहन होत असे. आता तुमच्या विना सामान्य लोकांनी काय करावं असं म्हणत सर्व लोकांनी श्रीगुरूंच्या चरणी लोटांगण घातलं. पुढं आमचं काय होणार. आम्ही या भवसागरातून कसे तरून जाणार. स्वामींचे चरण हीच आमची नौका होती, ज्याच्या आधारे आम्ही संसार सागर पार करत होतो. आपण भक्तांसाठी कामधेनूप्रमाणे सर्व मनोकामना पूर्ण करत होतात. म्हणूनच आम्ही आजवर जगलो. आता यापुढे आम्ही कोणाचा आधार घ्यावा. स्वामी, तुमच्या उपस्थितीमुळे हे गांगनापूर साक्षात वैकुंठपूर बनले होतं. आता तुमच्या विना हे स्थान दिव्याशिवाय असलेल्या अंधाऱ्या मंदिरासारखं पोरकं होईल. तेव्हा श्रीगुरूंनी सर्व लोकांकडे पाहून हसतमुखाने म्हटलं, तुम्ही मनात कसलीही खंत किंवा दुःख करू नका. मी तुम्हाला खरी वस्तुस्थिती सांगतो ती ऐका. आम्ही याच गावी गांगनापुरात नित्य वास्तव करू. अमरजा व भीमा संगमावर स्नान करू आणि येथे गुप्त रूपाने नियमाने राहू. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. सध्या राज्य यवनांच्या अंमलाखाली आहे आणि आमची ख्याती संपूर्ण भूमंडळावर झाली आहे. त्यामुळे आमच्या दर्शनासाठी येथे सतत यवन येत राहतील. त्यामुळे सामान्य प्रजेला त्रास होईल. म्हणूनच आम्ही येथून अदृश्य राहत आहोत. परंतु ज्याच्या मनात दृढ भक्तिभाव असेल त्याला आम्ही सहज दर्शन देऊ. केवळ लौकिक जगाला दाखवण्यासाठी आम्ही श्रीशैल्य पर्वतावर जात आहोत. तुम्ही मनात कोणतीही काळजी करू नका.
असं सांगून श्रीगुरूंनी सर्वांना धीर दिला. आम्ही मठात आमच्या निर्गुण पादुका ठेवत आहोत, ज्या तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. तसेच मठातील औदुंबर वृक्ष हा सर्वांसाठी कल्पवृक्षासारखा आहे. हा वृक्ष आणि या पादुका तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील, यात मनात शंका धरू नका. तुमच्या मनोकामना त्वरित पूर्ण होतील, हे आमचे शब्द सत्य माना. संगमावर स्नान करून प्रत्यक्ष अश्वत्थामाची पूजा करावी आणि त्यानंतर मठात येऊन पादुकांचे अर्चन करावे, म्हणजे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. पादुकांची पूजा करून तिन्ही त्रिकाळ उत्साहाने आरती करावी. आमचे हे वचन पूर्ण सत्य समजा, असं श्रीगुरुराजांनी सांगितलं. आम्ही याच मठात अखंड राहतो, हा नियम निश्चित जाणार, असे सर्वांना आद्यात समजावून सांगून श्रीगुरुराज त्वरित पुढच्या प्रवासासाठी निघाले. सोबत धावत असलेल्या लोकांचे समाधान करून श्रीगुरू आपल्या मुख्य शिष्यासह तेथून पुढे निघून गेले. लोक दुःखी होऊन मठात परत आले तर तेथे पाहतात तो काय साक्षात श्रीगुरू मठात आपल्या आसनावर बसलेले सर्वांना दिसले. पाहता पाहता ते रूप गुप्त झाले. लोक अत्यंत आश्चर्यचकित झाले आणि विचार करू लागले, आम्ही तर श्रीगुरूंना मार्गावर सोडून आलो, मग येथे श्रीगुरुनाथ कसे दिसले? लोकांना असा अद्भुत दृष्टांत दाखवून श्रीगुरू सत्त श्रीशैल्य पर्वतावर पाताळगंगेच्या तीरावर पोहोचले आणि त्या दिवशी तेथेच राहिले. श्रीगुरूंनी शिष्यांना सांगितलं, लवकरात लवकर जा आणि श्री मल्लिकार्जुन पूजेसाठी माझ्यासाठी फुलांचे एक उत्तम आसन तयार करून आणा. शिष्य अत्यंत वेगाने गेले आणि कुंद, कल्हार, कनेर, बकुळ, चाफा, मंदार अशी अगणित सुगंधी फुले घेऊन आले. शिष्यांनी त्या फुलांचे एक दिव्य आसन तयार करून ते गंगेच्या प्रवाहावर ठेवलं. त्यावर श्रीगुरू स्वतः परम आनंदाने विराजमान झाले. बहुधान्य संवत्सरी माघ महिना कृष्ण पक्षातील प्रतिपदी तिथी गुरु कन्या राशीत आणि सूर्य उत्तरायणात असताना गिरीश शिशिर ऋतू कुंभ संक्रांत आणि अत्यंत शुभ लग्न घटिका अशा पवित्र मुहूर्तावर श्रीगुरूंनी निजधामासाठी प्रयाण केलं. आम्ही आमच्या आनंदधामाला जात आहोत. आम्ही तेथे सुरक्षित पोहोचलो याची खूण म्हणून प्रवाहातून निरनिराळी फुले वाहून येतील, तो आमचा प्रसाद समजा. त्या प्रसादांच्या फुलांचे पूजन केल्याने देव तुमच्यावर प्रसन्न होईल. ती फुले प्राणासमान जपून भक्तीने सांभाळा. आणखीन एक गोष्ट ऐका, जो कोणी माझे चरित्र गाईल आणि प्रीतीने नामसंकीर्तन करेल तो मला अत्यंत प्रिय होईल. जो आमच्या चरित्राचे नित्य पठण करेल त्याला चारही पुरुषार्थ प्राप्त होतील आणि सर्व सिद्धी त्याच्या दारात दासीप्रमाणे उभे राहतील. त्याला यमाचं भय राहणार नाही. त्याला निश्चित सर्व लाभ मिळतील. पुत्रासह ऐश्वर्य भोगून तो निर्भयपणे मुक्त प्राप्त होईल. म्हणून मनावर पूर्ण विश्वास ठेवा, तुम्हाला खूप सुख मिळेल, असे शिष्यांना सांगून श्रीगुरू गंगेच्या प्रवाहातून अदृश्य झाले. शिष्य गंगेच्या प्रवाहात पाहू लागले, पण त्यांना श्रीगुरुनाथ दिसेनासे झाले. ते अत्यंत चिंताक्रांत होऊन काठावर शून्य उभे होते. तेवढ्यात तेथे एक नावाडे आला आणि त्याने शिष्यांना सांगितलं, मी गंगेच्या पैल तीरावर श्रीगुरूंना पुढे जाताना प्रत्यक्ष पाहिलं. हातात दंड घेतलेला, अंगावर भगवी वस्त्र परिधान केलेली, चरणात सुवर्ण पादुका असलेले ते संन्यासी देव अत्यंत तेजस्वी कांतीने पुढे जात होते. नावाड्यानं सांगितलं, त्यांनी मला तुमच्याकडे पाठवून असा निरोप देण्यास सांगितला आहे. कलिकाल आणि लौकिक लोकांपासून गुप्त होऊन आम्ही गांगनापुरात वास्तव्य करत आहोत. तुम्ही व्यर्थ चिंताक्रांत का होता? अखंड भजनात आणि नामस्मरणात मग्न रहा, असा निरोप त्यांनी दिला आहे. मी त्यांना मार्गावर प्रत्यक्ष पाहिलं आहे. पाण्यातून प्रसादाची फुले वाहून येतील, ती स्वीकारून तुम्ही शांत व आनंदी राहा. नावाड्याचे हे शब्द ऐकून शिष्यांना अत्यंत आनंद झाला. ते मनात श्रीगुरूंचे ध्यान करत प्रवाहाकडे पाहू लागले. प्रवाहातून वाहून आलेली गुरूंच्या प्रसादाची सुगंधी फुले शिष्यवर्गाने आदराने बाहेर काढली आणि श्रीगुरूंचे ध्यान करत आनंदाने परतले. गांगनापुरात श्रीगुरूंचे अगणित शिष्य होते, ज्यांची गणना करणे यावेळी शक्य नाही. ज्यांनी संन्यासाश्रम स्वीकारला होता ते कृष्ण सरस्वती, बाळ सरस्वती इत्यादी श्रेष्ठ संन्यासी शिष्य विविध तीर्थक्षेत्री भ्रमणासाठी निघून गेले. जे गृहस्थ शिष्य होते ते आपापल्या घरी सुखाने राहू लागले. श्रीगुरुनाथ हे समर्थ तारक होते. त्यांनी अपरिमित भक्तांचा उद्धार केला. श्री जगद्गुरूंच्या अंतिम प्रवासात आम्ही 4 जण एकत्र होतो. सायदेव, नंदी, नरहरी आणि मी. आम्ही 4घे श्रीगुरूंची सेवा करत होतो. त्या 4ही शिष्यांनी प्रसादाची 4 फुले वाटून घेतली. श्रीगुरूंचा प्रसाद म्हणून ती मस्तकी लावली आणि अत्यंत श्रद्धेने जपून ठेवली. 4घांनी ती 4 फुले भावपूर्ण अंतकरणावर शिरावर धारण केली. हे सर्व ऐकून आणि श्रीगुरूंच्या प्रसादाचा महिमा जाणून नामधारकाचा आनंद गगनात मावेनासा झाला. अशा प्रकारे परमकल्पवृक्षासारख्या श्रीगुरुचरित्रामृत श्री नरसिंह सरस्वती ग्रंथातील श्रीगुरुचरित्र या ग्रंथातील 52वा अध्याय इथेच पूर्ण होत आहे. श्री गुरुदेव दत्त.